नमस्कार. शिष्यवृत्तीसाठी तयारी करणारे सगळे आमचे शिष्यवृत्ती धारक होणारे विद्यार्थी यांच्यासाठी आजचं आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत. तर शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून झालेले आहेत आणि आपल्याला करायची आहे खऱ्या अर्थानं आता फक्त तयारी. तर आपल्याला तयारी काय काय करायची आहे याविषयी चर्चा आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये झालेली आहे, त्याबद्दल आपण चर्चाही केलेली आहे. आता प्रत्यक्ष अभ्यासालाही सुरुवात होणं खूप गरजेचे आहे. तर आपण करूयात आता अभ्यास. कशाचा अभ्यास करायचा, अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्या समोर येणार आहेत. तर बघा, 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो असा एक प्रश्न आपल्या समोर आला. 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो, म्हणजे मग या मुलीसारखा विचार करत बसायचं का? नक्कीच नाही, कारण आपण जिनियस स्टुडंट आहात. जिनियस स्टुडंट म्हटलं आपल्याला शिष्यवृत्ती धारक व्हायचं, मग हेच तर आपल्याला शिकायचंय आता. तर चला, आज आपल्याला या अशाच काही प्रश्नांची उत्तरं इथं मिळवायची आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्याकडे काही मार्गदर्शिका घेतल्या असतील किंवा अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर असं काही तुमच्या समोर आलं असेल, 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न, 1 ते 100 या संख्येवरचे आधारित प्रश्न आपल्याला आता सोडवायचे आहेत. म्हणजेच क्वेश्चन बेस्ड ऑन द नंबर 1 to 100 याविषयी आपल्याला आज खऱ्या अर्थानं बघायचं आहे. जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लेक्चरला लाईक सुद्धा करायचं आहे. तर आपल्या प्रवासाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात करायची. आता 1-2 झालं बरं सुरू आपलं. 1-2 म्हणजे काय, जे अंगणवाडीमध्ये शिकलो ते 1-2 सुरू झालं. पण या 1-2ला चांगल्या प्रकारे बघा, या 1 to ला चांगल्या प्रकारे बघा. या 1 to मध्ये 1 to 100 पर्यंतचे नंबर्स आपल्या समोर आहेत. हे 1 to 100 पर्यंतचे नंबर्स आहेत, पण याला जाणीवपूर्वक काळजीपूर्वक बघायचे विद्यार्थी मित्रांनो. जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक म्हणजे काय, तर बघा बरं, 1 पासून या 9 पर्यंत आपल्याला एक अंकी संख्या दिसत आहेत. या गोष्टीकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारले जातात. पहिला जो प्रश्न होता तो यावरच होता. बरं, यामध्ये 5 हा अंक किती वेळा आला आहे, म्हणजे यामध्ये मोजायचं का नाही, थोडासा धीर धरा, पुढे आपल्याला त्याचंही उत्तर मिळून जाणार आहे. बघा, एक अंकी संख्या ज्या आहेत त्या 1 पासून 9 पर्यंत अशा प्रकारे 9 संख्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर 10 पासून सुरुवात झाली ती डायरेक्ट 99 पर्यंत या 2 अंकी संख्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत 100 ही एकच अशी संख्या आहे की त्यामध्ये 3 अंकांचा वापर झालेला आहे. येतंय लक्षात? म्हणजे 1 ते 9 पर्यंत एक अंकी 9 संख्या आहेत आणि 10 पासून 99 पर्यंत या ज्या 90 आहेत त्या 90 संख्या या 2 अंकी आहेत. आणि एक 100 अशी संख्या आहे की ती 3 अंकी संख्या आहे. एवढ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आपण. चला, आपल्याला थोडंसं पुढे काही माहिती बघायची आहे. तर या चार्टकडे आता काळजीपूर्वक पाहायचं. हा चार्ट म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिटच असला पाहिजे. कोणता चार्ट आहे हा, तर आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा वापरला जातो याविषयीचा हा चार्ट दिलेला आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत म्हटलेलं आहे. बरोबर, हे लक्षात ठेवा. 1 ते 100 या संख्या लेखन करत असताना 0 हा अंक जास्तीत जास्त 11 वेळा वापरला जातो. म्हणजे 1 पासून सुरुवात केली आपण तर 100 पर्यंत, म्हणजे 1 पासून सुरुवात केली तर 100 पर्यंत 0 हा जो काही अंक आहे तो किती वेळा वापरला गेला, तर 0 फक्त 11 वेळा वापरला गेला आहे. 11 वेळा कसा, 10 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 100 मध्ये 2 वेळा वापरला गेला. 9 आणि 2 11 वेळा हा 0 हा अंक वापरला गेलेला आहे. येतंय लक्षात? बघा, हे आपल्याला लक्षात ठेवणंच गरजेचं आहे. आणि हे लक्षात ठेवायचं म्हणजे काही सगळं पाठ करायचं का नाही. 0 हा अंक 11 वेळा वापरला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1 हा अंक 21 वेळा वापरला गेलेला आहे. आता 1 कुठे कुठे वापरला गेला ते सुद्धा बघून घ्या. 1 इथे वापरला गेला, त्यानंतर इथे वापरला गेला. या सगळ्या पाढ्यामध्ये 1 वापरला गेलेला आहे, फक्त 20 सोडता.
त्यानंतर एक इथे इथे सगळीकडे एक वापरला गेला वरच्या बाजूला, यामध्ये एक वापरला गेला, यामध्ये एक वापरला गेला आणि एक इथे वापरला गेला. तर एक हा अंक जो आहे, हा अंक 21 वेळा वापरला गेलेला आहे. एक हा अंक 21 वेळा वापरला गेला. आताच आपण बघितलं 0 हा अंक 11 वेळा, एक हा अंक 21 वेळा वापरला गेलेला आहे. त्यानंतर राहिलेले सगळे अंक म्हणतोय मी, राहिलेले सगळे अंक म्हणजे 2 पासून ते 9 पर्यंत, 2 पासून ते 9 पर्यंत राहिलेले सगळे अंक हे प्रत्येकी 20 वेळा वापरले गेलेले आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं, 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा, राहिलेले सगळे म्हणजे त्यामध्ये 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, हे सगळे अंक 20 वेळाच वापरले गेलेले आहेत. राहिले एवढं लक्षात बघा, 0 11 वेळा, 1 21 वेळा, 2 ते 9 20 वेळा. पुन्हा एकदा रिवाइज झालं आपलं. चला पुढे थोडंसं जायचंय आपल्याला. बघा, आताच आपण जे काही उजळणी बघितली होती, टेबल जो बघितले होते किंवा 1 ते 100 पर्यंतचे जे काही नंबर्स बघितलेले होते, या नंबर्स मध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी काय दिसत होतं बरं, 10 20 30 40 या प्रकारच्या संख्या दिसत होत्या. म्हणजे 0 हा एकक स्थानी कुठे आला होता, या संख्यांमध्ये आला होता. बघा 10च्या एकक स्थानी काय आलेला आहे बरं, 0 आलेला आहे. 10च्या एकक स्थानी 0 आलेला आहे. त्यानंतर 20च्याही एकक स्थानी 0, 30च्याही एकक स्थानी 0, या संख्यांच्या एकक स्थानी आपल्याला 0 दिसून आलेला आहे. म्हणजे 10 पासून 100 पर्यंत एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्या किती आहेत, तर त्या एकूण 10 आहेत. याचप्रमाणे आपण जर बघितलं तर 1 पासून 9 पर्यंत सुद्धा जसं की 1 त्यानंतर 11 या प्रकारे एकक स्थानी 1 येणाऱ्या सुद्धा संख्या या ज्या आहेत, या सुद्धा आपल्याला 10 संख्या आढळून येतील. येतंय लक्षात. तर 1 हा एकक स्थानीच आहे, हा एकक स्थानी आहे, हाही एकक स्थानी आहे. त्यानंतर पुढे 41 एकक स्थानी 1 आहे, 51 एकक स्थानी 1 आहे. या प्रकारे संख्या ज्या आहेत त्या 10 संख्या आढळून येतात. एकक स्थानी 0 असणाऱ्या 10 संख्या, एकक स्थानी 1 असणाऱ्या सुद्धा 10 संख्या आपल्याला 1 ते 100 पर्यंत आढळून येतात. बघा, त्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. आता हाही तक्ता जसा पहिला बघितला ना, हाही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पहिला जो होता तो 1 ते 100 पर्यंत असा विचारला होता. आता इथे थोडासा बदल आहे बरं. 10 ते 99 म्हणजे फक्त 2 अंकी संख्या. 10 ते 99 म्हणजे यामध्ये 1 अंकीही नाही आणि 3 अंकीही नाही. 1 अंकी म्हणजे 1 ते 9 संख्या वगळल्या यातून आणि 100 ही 3 अंकी सुद्धा संख्या वगळलेली आहे. 10 ते 99 म्हणजे इथपर्यंत एकूण 90 संख्या आहेत. हेही लक्षात ठेवा. इथे 10 पासून 99 पर्यंत 90 संख्या आहेत एकूण, हे लक्षात ठेवा. या 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा वापरला गेला, 9 वेळा वापरला गेला. आता मला एकदा पुन्हा आठवून सांगा, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा वापरला गेला होता, अगदी बरोबर 11 वेळा वापरला गेला होता. मग 10 ते 99 मध्ये किती वेळा वापरला गेला, फक्त 9 वेळा वापरला गेला. म्हणजे आपण बघितलं होतं 0 हा अंक जो आहे तो एका 3 अंकी संख्येमध्ये 2 वेळा वापरला गेला होता. ती संख्या म्हणजे 100. इथे लक्षात. त्यानंतर 1 हा अंक जो आहे तो किती वेळा वापरला जातोय बरं, 19 वेळा वापरला जातो. आता पुन्हा एकदा आठवा, 1 ते 100 या संख्येमध्ये 1 हा अंक किती वेळा वापरला गेला होता, बरोबर 21 वेळा वापरला गेला होता. मग मात्र 10 ते 99 या संख्येमध्ये तो 19च वेळा का वापरला गेला असेल, तर त्यामध्ये 1 ही 1 अंकी संख्या आणि 100 ही 3 अंकी संख्या. बघा, यामध्येही 1 वापरला गेला, 1 अंकी संख्येमध्येही 1 वापरला गेला. 19 20 आणि 21 झाले 21 वेळा. त्यानंतर पुढचे जे अंक आहेत हे लक्षात ठेवणं तुमच्यासाठी अगदी सोपं आहे, कारण 2 हा अंक 3 हा अंक 9 पर्यंत हे 2 अंकी संख्येमध्ये 19 वेळा येतात आणि 1 ते 100 पर्यंत
ते अंक 20 वेळा येतात. राहील लक्षात? म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक 9 वेळा वापरला जातोय, 1 हा अंक 19 वेळा वापरला जातो, त्यानंतर 2 ते 9 पर्यंत सुद्धा 19 वेळाच वापरले जातात. एवढं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. तर 1 ते 100 पर्यंत एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या किती आहेत हे आपल्याला बघायचं. एकक स्थानी सुद्धा तोच अंक आहे आणि दशक स्थानी सुद्धा तोच अंक आहे. आता एकक आणि दशक म्हणजे काय हेही समजणं महत्वाचं आहे. जसं की 11 ही संख्या लिहिली, 11 मध्ये जो उजवीकडचा अंक आहे हा एकक आहे, यालाच आपण वन्स किंवा युनिट असं सुद्धा म्हणतो, युनिट प्लेस. आणि हा डावीकडचा जो अंक आहे त्याला दशक असे म्हणतात, त्यालाच आपण टेन्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच एकक आणि दशक स्थानी समान असणाऱ्या संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंत? पहिली संख्या आहे 11, दुसरी आहे 22 आणि शेवटची आहे 99. शेवटची संख्या कोणती आहे? तर ही 99 ही संख्या शेवटची संख्या आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अशा संख्या आहेत की त्यामध्ये समान अंक वापरले गेलेले आहेत एकक आणि दशक या दोन्ही ठिकाणी. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण 1 ते 100 या संख्येवर आधारित प्रश्न कसे विचारले जातील हे सांगता येत नाही. आणि हे प्रश्न फक्त स्कॉलरशिपलाच विचारले जातात असं नाही बरं, तर वेगवेगळ्या ज्या परीक्षा घेतल्या जातात या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अंकगणितामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात, या 1 ते 100 या अंकांवर आधारितच. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर आणि विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर किती आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर आहेत एकूण 50. किती नंबर आहेत? 50 नंबर आहेत. आणि ऑड नंबर आहेत 50. अशा एकूण 100 संख्या आहेत सम आणि विषम यांच्या मिळून. म्हणजे समसंख्या ह्या एकूण 50 आहेत, तर विषम संख्या या एकूण 50 आहेत 1 ते 100 या संख्यांमध्ये. तर यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर सगळ्यात लहान समसंख्या आणि सगळ्यात मोठी समसंख्या 1 ते 100 पर्यंत विचार जर केला तर सगळ्यात लहान समसंख्या आपल्याला 2 आढळून येईल, तर सगळ्यात मोठी 3 अंकी सगळ्यात मोठी जी संख्या आहे 1 ते 100 पर्यंत ती 100 आढळून येईल. आणि विषम संख्येचा विचार केला तर सगळ्यात लहान विषम संख्या ही 1 आढळून येते, तर सगळ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या ही 99 आढळून येते. 1 ते 100 या संख्यांचा आपण विचार करतोय. आलं लक्षात? त्यानंतर पुढे जाऊयात आपण. हे साहजिकच आहे, सम आणि विषम या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला थोड्याफार प्रमाणात ऐकायला मिळालेल्या असतील, पण डायरेक्ट असा कधीही प्रश्न विचारला जात नाही की सम आणि विषम किती संख्या आहेत एवढंच विचारलं जात नाही. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तयार होतात, ते सुद्धा आपण नक्कीच बघणार आहोत. बघा, 2 अंकी संख्येमध्ये 6 हा अंक असलेल्या संख्या किती? बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? असलेल्या संख्या किती? आता तुम्ही पटकन म्हणाल की सर मगाशीच आम्ही एक तक्ता बघितला होता की 2 अंकी संख्येमध्ये 6 अंक येणाऱ्या संख्या आहेत 19. किती आहेत? 19. 10 ते 99 या 2 अंकी संख्येमध्ये 6 येणाऱ्या ज्या संख्या आहेत, येणारा जो अंक आहे तो किती वेळा येतो? तर 19 वेळा येतो. पण इथे मात्र प्रश्नाकडे काळजीपूर्वक बघा. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असणाऱ्या संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. 6 हा अंक किती वेळा येतो असं नाही विचारलं. तर एक लक्षात घ्या, 6 हा अंक असणाऱ्या संख्या ज्या आहेत असा प्रश्न आहे. संख्या विचारलेला आहे. 6 हा अंक जरी 19 वेळा येत असला तरी एक संख्या अशी आहे 66, या संख्येमध्ये 6 हा अंक 2 वेळा विचारला जातो. इथे आपल्याला संख्या विचारलेल्या आहेत, म्हणून संख्या किती असणार आहेत? तर 19 मधून हा एक 6 वजा करावा लागेल, म्हणजे 18 संख्या
येतात. म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये म्हणजे 10 ते 99 पर्यंत 6 हा अंक येणाऱ्या संख्या आहेत एकूण 18. या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. नाहीतर आपण फक्त चार्ट पाठ करून होणार नाही, तर चार्टचा आपल्याला उपयोगही करता आला पाहिजे. अंक जरी 19 वेळा येत असला तरी त्या संख्या आहेत 18. हे लक्षात घ्या. 2 अंकी संख्येमध्ये 18 या अशा संख्या आहेत की त्यांच्यामध्ये 6 हा अंक वापरला जातो. आलं लक्षात? पुढे जाऊयात आपण. त्यानंतर हाऊ मेनी टाइम्स डज 9 अक्युअर इन 2 डिजिट नंबर. 9 हा अंक, 9 हा जो काही अंक आहे तो 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो. आता इथे फक्त किती वेळा येतो असं विचारलेलं आहे. इथे संख्या नाही विचारलेल्या. तर आपण बघितलेला आहे 9 हा अंक किती वेळा येतो, 19 वेळा येतो. इथे आपल्याला 18 करण्याची गरज नाही, कारण अंक किती वेळा येतो असा प्रश्न विचारला होता. तर बघा, मागचा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये थोडासा फरक आहे आणि परीक्षेमध्ये अशा प्रकारे शब्दरचना समजणं गरजेची असते. आलं लक्षात? यामध्ये एकूण संख्या विचारल्या होत्या. संख्या 18 आहेत, 6 अंक येणाऱ्या. त्यानंतर आपल्याकडे इथे आपल्याला अंक विचारला होता. 2 अंकी संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो, तर तो 19 वेळा येतो. ते आपण चार्टमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, 1 ते 100 काय म्हटलेलं आहे आता? 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या, इथे काय विचारलेलं आहे आपलं? नसलेल्या किती संख्या आहेत. अशा किती संख्या आहेत की त्या संख्यांमध्ये 2 हा अंक नाही. म्हणजे मग आता सगळं मोजायचं काम तर नक्कीच नाही. तर आपल्याला पहिले काय शोधावं लागेल? 1 ते 100 या संख्येमध्ये 2 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत. 2 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर 2 हा अंक असलेल्या संख्या मगाशीही आपण पाहिलं होतं की 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत यावरून जास्तीत जास्त 2 हा अंक 20 वेळा वापरला जातो असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या संख्या आहेत का बरं? नाही, कारण 22 ही जी काही संख्या आहे यामध्ये अंक हा रिपीट होतो. म्हणजे संख्या किती असणार आहेत? तर 19 अशा संख्या असणार आहेत की त्यामध्ये 2 हा अंक वापरला जातो. मग आपला प्रश्न काय होता? या प्रश्नाकडे पुन्हा एकदा या. या प्रश्नाकडे जर तुम्ही आलात तर 1 ते 100 या संख्येमध्ये 2 हा अंक नसलेल्या संख्या किती? म्हणजे 2 अंक असलेल्या संख्या ज्या आहेत त्या असलेल्या संख्या आहेत 19. बरोबर? 19 अशा संख्या आहेत की त्यामध्ये 2 हा अंक वापरला जातो. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक नसलेल्या संख्या किती असेल? म्हणजे 100 मधून आपण काय करणार आहोत? 19 वजा करणार आहोत. जेव्हा वजाबाकी केली तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल 81. तर 81 अशा नंबर्स आहेत की त्यामध्ये 2 हा अंक नसेल. या प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे? व्हिडिओ संपूर्ण बघितला याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे, कारण आपल्यापर्यंत असे नॉलेजेबल घटक घेऊन आम्ही नक्कीच येणार आहोत. भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.